पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज रितेश. सुंदर चेंडू पडल्यानंतर ऑप्शनल होतोय. पंच बोलतायत. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव भेटते. संघाचा श्री गणेश होतोय. पण थोडासा बाहेर निघाला होता. फलंदाजाने ओळखला खेळण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. एक अतिरिक्त धाव भेटली. पुन्हा एकदा रितेश. सुरेख चेंडू पडला तर थोडासा आउट सीम पाहायला भेटला. म्हणा थोडासा बाहेर निघाला होता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट आणि चेंडू संपर्क नाही. निर्धाव जातोय. थोडासा कमबॅक करतोय. नक्कीच पहिल्या चेंडू लाईन लेंथ भटकला होता गोलंदाज परंतु आता मात्र कमबॅक करतोय. आपण पाहतात जय बजरंग स्पोर्ट आयोजित पहारे आम्ही पहारेकर चषक 2021 क्रिकेटचा महासंग्राम स्पर्धेचा पहिला दिवस. पुन्हा एकदा तेजस आता मला शॉर्ट पंच कव्हरच्या वरून मारतोय. चेंडू जातोय दुसऱ्या टप्प्याने सीमा पार 4 धावांसाठी. थँक्यू विजय. नक्कीच वारंवार गुडलेन स्पॉट टप्प्याचा इथे वापर करतो गोलंदाज परंतु यावेळेस फलंदाज रितेशाने ओळखला. बॅकफुट गेला आणि पंच केला कव्हरच्या वरून. या 4 धावसंख्या होती ती 5. पॉवर प्लेचा षटक आहे. पॉवरफुल फलंदाजी करतोय फलंदाज रितेश. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळतोय गोलंदाज. कमबॅक करतोय पुन्हा एकदा. विनंती असेल सागर बॉम्बे यांची नुकतीच 2 दिवसापूर्वी एक टुर्नामेंट सफल झाली. विनंती असेल आपण स्टेजवर येऊन बसायचं आहे. पुन्हा एकदा तेजस. आता तो शॉर्ट पिच चेंडू ड्राईव्ह करतो. सन्मान देतो चेंडूला. सुरेख चेंडू होता. सन्मान दिलाय रितेशाने. जोपर्यंत फेकी होईल एक धाव पूर्ण करतो दोन्ही फलंदाज. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते रितेश तेजस मार्फत. गोलंदाज पुन्हा बॅटची एज लागते. कमबॅक करतोय. इथे सागर बॉम्बे यांचं आगमन झालंय. मंडळाच्या वतीने त्याचं हार्दिक हार्दिक स्वागत. चांगलं षटक हाताळतोय गोलंदाज तेजस. जर पहिल्या चेंडूचा विचार केला तर वाईट, त्यानंतर निर्धाव, त्यानंतर एक चौकार आला होता, पुन्हा एकदा निर्धाव, मग एक धाव आणि 5वा चेंडू सुद्धा निर्धाव. चांगलं षटक हाताळतोय गोलंदाज तेजस. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळून दिले नाही. जर एक चौकार सोडला पुन्हा एकदा तेजस अक्षय. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू थोडासा ऑफ स्टॉनला सोडतोय. पंचांचा इशारा येतोय वाईट. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव भेटते. गोलंदाजी चांगली करतोय परंतु वारंवार अतिरिक्त चेंडू फेकतो वाईटच्या स्वरूपात. षटक थोडंसं लांबतंय. आतापर्यंत 7 चेंडू टाकून झालेत. अजून एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. आता मात्र खोलवर टप्प्यात चेंडू होता. खेळून काढू बॉलर बॅक डावी पाहायला भेटते इथे. जोपर्यंत फेकी होईल कोणतेही धाव मिळेल नाही. पहिल्या षटकाच्या मात्र धावसंख्या होती ती 7. बचना ए हसीनो तो मैं आ गया, ये बचना ए हसीनो लो मैं आ गया।
धन्यवाद प्रकाश. तर पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय. तर षटक क्रमांक दुसरा टाकण्यासाठी आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. गोलंदाज अतुल याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपण श्रावणी 11 पिळंजे संघाची धावसंख्येचा फळक पाहिला तर धावसंख्या फळकावरती लागते ती मात्र 7 या अंकावरती. सलामीची जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय. रितेश आणि अक्षय ही पारंपरिक जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती पाहतोय. नक्कीच रितेशवरती संपूर्ण सामन्याची जबाबदारी आहे. पहिला असा चेंडू शॉर्ट चेंडू होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. इनसाइड एज लागली आणि मात्र चेंडू त्या ठिकाणी स्थिरावला जातोय. कोणत्या प्रकारची मात्र धाव नाहीये. एक निर्धाव चेंडूची नक्कीच सांगता झाली आहे. आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिलं तर अनुभवी पंच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अर्थातच राहुल पाटील सर असतील, लारा सर असतील यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अनेक वर्ष टेनिस क्रिकेट खेळत परंतु आज आपण त्यांना पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस गतीवर परिवर्तन करण्याचा प्रयत्न. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता आणि पंचांनी मात्र त्याला वाईट घोषित केलाय. एक अवंतर धावेने संघाची धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते 8 या अंकावरती. आपण पाहतोय आम्ही पहारेकर चषक 2021चा हा रणसंग्राम ज्याचा आजचा पहिला दिवस या ठिकाणी उदयाला आलाय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना साईराज 11 कोशिंबे बनाम श्रावणी 11 पिळंजे या दोन मातबगार संघांमध्ये हा सामना आपण पाहतोय. यावेळेस मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे ट्रॅव्हल होतोय. एक धाव निश्चित मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये कारण फेकी झाली आहे त्या ठिकाणी. आत्महत्या मानावी लागेल. पहिला फलंदाज बाद या ठिकाणी श्रावणी 11 पिळंजे संघाचा. दुसऱ्याला जावं लागतंय. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती प्रतीक. डाव्या हाताचा हा फलंदाज आहे आणि पाहायचंय आपल्या संघाला किती धावांचं योगदान देतोय कारण ज्या पद्धतीने त्याला आघाडीला मात्र पाठवलं जात आहे. कर्णधाराचा विश्वास या ठिकाणी सार्थक केला जाईल का. कारण कॉम्बिनेशन जर आपण पाहिलं तर एक उजव्या हाताचा फलंदाज तर दुसरा डाव्या हाताचा फलंदाज असल्या कारणाने क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा या ठिकाणी बदल केला जातोय. धावसंख्या फळकावरती लागली आहे ती मात्र 8 या अंकावरती 9 या अंकावरती. स्ट्राईक एंडवरती प्रतीक. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर अक्षय आणि गोलंदाजीच्या झोन मध्ये पाहिलं तर अतुल याला आपण पाहतोय. माफ करा. स्ट्राईक एंडला प्रतीक, नॉन स्ट्राईक एंडला रितेश याला पाहतोय. प्रहार करण्याचा प्रयत्न. जेल टिपण्याची संधी निर्माण झाली. एस बॅक टू बॅक दुसरा गडी बाद. प्रतीक बॅक टू द पॅव्हलियन. रॉयल बनून वाटतोया वाटण मनाला काही करायचं कधी तुफानी करतोया जेड पाडी ना काना खाली गाडी ना बोलायची टाक तुझी काय शुभम शुभम शिस्तीत राब्या त्या उडू नको जादा मी अंगार भंगार नाही रे. निश्चित या ठिकाणी पाहिलं तर एका गड्यामागोमाग एक गडी तंबूच्या आसऱ्याला येतात. तर चांगली गोलंदाजी आणि चांगली क्षेत्ररक्षणाची साथ या ठिकाणी अर्थातच मिळतीये. नेक्स्ट मॅच याच्यानंतर होणारा सामना रायझिंग स्टार्स मापोली बनाम जय हनुमान दुगाड दोन्ही संघांनी या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. हा सामना फर्स्ट इनिंग झाल्यानंतर आपल्याला नाणेफेकीसाठी या ठिकाणी आमंत्रित केलं जाईल. अतुल पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. शॉर्ट चेंडूला यावेळेस लाफ्ट केलाय. चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी मॅक्झिमम षटकार. धन्यवाद.
ज्या फटक्यांसाठी मात्र रितेशला ओळखलं जातं तो फटका या ठिकाणी रितेशच्या बॅट मधून नक्कीच बाहेर निघतोय. अनेक वर्षापासून आपल्या संघासाठी चांगले योगदान दिलंय, सातत्याने अनेक वर्षापासून टेनिस क्रिकेट खेळतोय आणि त्याचं प्रात्यक्षिक आपल्या समोर त्याने सादर केलंय. एक आमंत्रित चेंडू होता, शॉर्ट चेंडू होता आणि त्याला लाभ केला जात आहे 6 धावांसाठी. षटकातील पुढे चेंडू राईट मोर द विकेटचा वारा, पुन्हा एकदा मोठा फटका आलाय, बॅक टू बॅक दुसरा षटकार. रितेश ऑन फायर. अहो नावात तुमच्या दम आहे, जिथं तिथं तुमचा जम आहे. हा नावात तुमच्या दम आहे. तर 2 षटकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या तब्बल पोहोचते 21. एक जबरदस्त या ठिकाणी फलंदाजीचे प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या पोहोचते 21 या अंकावरती. लॉट्स ऑफ 1 विकेट. एक चांगली सुरुवात आता मात्र म्हणावी लागेल. रितेश आपले हात खोलतोय, एक मोठ्या फटकेबाजीला त्याने आता मात्र सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा या चेंडूला भिरकावून दिलाय आणि या स्पर्धेतली पहिली षटकार हायट्रिक जर कोणाच्या नावावरती जाईल तर त्याचं नाव असेल रितेश डीजे. मैदानाकडे वळतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्येचा फलक पाहिला तर धावसंख्या फलकावरती लागते 27. पहिल्या षटकामध्ये केवळ 7 धावा आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये पहिली षटकार आपल्याला हायट्रिक साजरी होताना पाहायला मिळाली रितेशच्या बॅट मधून. मी मगाशीच म्हटलं होतं की रितेशच्या मध्ये ती क्षमता आहे मोठे फटके मारण्याची आणि त्याचं प्रात्यक्षिक देखील त्यांनी या खेळपट्टीवरती दाखवून दिलंय. 2 षटक समाप्तीनंतर श्रावणी 11 पिळंचे संघ धावून पोहोचतोय तब्बल 27 या अंकावरती. आतापर्यंत पाहिलं तर 2 फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन गेलेत. पहिला फलंदाज बाद झाला होता त्या ठिकाणी, अर्थातच अक्षय बाद झाला. त्यानंतर प्रतीकला मात्र झेलबाद व्हावं लागलं आणि सामन्याचे सूत्र रितेशने आपल्या खांद्यावरती घेतली आहेत. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी या ठिकाणी स्वप्नील याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. पहिला चेंडू शॉर्ट चेंडूचा लाभ करण्याचा प्रयत्न केला गेला होता. मिडॉन क्षेत्राकडे चेंडू आलाय. 1 धाव अंकित केली जाईल. 1 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते. अर्थातच 28 या अंकावरती. 4 षटकांचा आपण या ठिकाणी सामना पाहतोय. आजच्या दिवसातील या ठिकाणी 4था सामना नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. श्रावणी 11 पिळंजे बनाम साईराज कोशिंबे या 2 संघादरम्यान. रितेश मात्र चांगली फलंदाजी करतोय, चांगले योगदान देण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून नक्कीच दिसून येतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा पंचांना पार करून टाकलेला चेंडू मात्र बॅकफूट वरती गेले, परंतु यावेळी क्षेत्र थोडंसं चुकीचं निवडलं, कारण जे क्षेत्र निवडले ते मात्र डिक्लेअर झोनचं आहे आणि 1 धाव मिळते त्या चेंडूवरती. 1 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचते 29 या अंकावरती. खेळपट्टीवरती आपण 2 फलंदाज पाहतोय. स्ट्राईक एंड वरती रितेश, तर नॉन स्ट्राईक एंड वरती आपण मॅक्स याला पाहतोय. गोलंदाजी स्वप्नील. आतापर्यंत 2 चेंडू टाकून झाले आहेत. 2 चेंडूवरती 2 धावा, म्हणजे कुठेतरी या ठिकाणी धावा स्थगिती प्राप्त करण्याचं काम गोलंदाज स्वप्नील यांनी केलंय. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. एक जबरदस्त ऑर्गनायझेशन आपल्याला नितेश भोईर अँड कंपनी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेऊन ही स्पर्धेचं आयोजन केलंय. अतिशय कमी वेळामध्ये स्पर्धेचं आयोजन करून एक लाईव्ह टेलिकास्ट म्हणजेच आपण या स्पर्धेचा घरी बसून देखील थेट युट्यूबच्या माध्यमातून आनंद घेऊ शकतोय. सावली क्रिएशन एक महाराष्ट्राचा नंबर 1 दर्जाचं असं लाईव्ह टेलिकास्ट आपण त्याच्या माध्यमातून पाहतोय. यावेळेस शॉर्ट पुल पॉवरफुल, फटक्यामध्ये ताकद चांगली होती.
चेंडू निघून जाईल आउट ऑफ द धन्यवाद डीजे. रितेश अक्षरशः तुटून पडलाय गोलंदाजांवरती. रितेशच्या बॅट मधून आपण पाहिलं तर हा 4था षटकार निघालाय. कुठेतरी एक चांगली कामगिरी आपल्या संघासाठी पार केली जाते. धावसंख्येचा फळक पाहिला तर धावसंख्या पोहोचते तब्बल 35 या अंकावरती. पुलर लेनचा चेंडू तर यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीने डिफेन्स केलाय चेंडूला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तुतुमय, परंतु त्या ठिकाणी शेवटच्या क्षणाला रितेश याने मात्र नकार दिलाय. एक धाव मिळतीये. एक धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचतेय, ती मात्र 36 या अंकावरती. आपण पाहतोय आम्ही पहारेकर चषक 2021 चा रणसंग्राम. गतवर्षी जय बजरंग शेलार संघाने या ठिकाणी बाजी मारली होती आणि दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता साई स्पोर्ट्स खारबाव संघ. यावेळेस मोठा फटका, अफलातून चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. या ठिकाणी पाहिलं तर दुसऱ्या बाजूने देखील आता मात्र हल्ला चढवला जातोय फलंदाज मॅक्स ह्याच्याकडून. रितेशला मात्र चांगली साथ मिळते फलंदाज मॅक्स ह्याची. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस शॉर्ट आर्म बॉल पुन्हा एकदा चांगला फटका आहे, परंतु पंचांचा निर्णय होतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. काय अफलातून फलंदाजी श्रावणी 11 फिळंजे संघाकडून. डीजे तर निश्चितपणाने आपण पाहिलं तर 3 षटकांचा या ठिकाणी खेळ समाप्त झालाय आणि 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्येचा फळक पाहिला तर धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 48 या अंकावरती. या स्पर्धेतले आपण पाहिलं तर सर्वोच्च धावसंख्या सुपेगाव संघाने उभी केली होती. तब्बल 60 धावा उभ्या करून 61 धावांचं लक्ष ठेवलं होतं महापोलीस संघासमोर, परंतु मुकेश स्पोर्ट्स महापोलीस संघाला त्या सामन्यामध्ये पराभव पत्करावा लागला होता आणि त्यांचा हा रेकॉर्ड नक्कीच या ठिकाणी मोडीत काढला जाईल का ह्याच्याकडे सर्व प्रेक्षकांची नजर असणार आहे. या इनिंग्स मधलं शेवटचं मात्र 6 चेंडू बाकी आहेत. येणाऱ्या 6 चेंडूवरती टार्गेट जाहीर केला जाईल. उपस्थित सर्व मान्यवरांचं, प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, ज्येष्ठ नागरिकांचं, ग्रामस्थ मंडळ पहारे आम्ही पहारेकर चषक 2021 मध्ये आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण स्पर्धेचा आजचा पहिला दिवस या ठिकाणी पाहतोय. एक जबरदस्त आयोजन नियोजन आपण या स्पर्धेमध्ये पाहत असतो दरवर्षीप्रमाणे. यावर्षी देखील चांगलं आयोजन या स्पर्धेसाठी प्राप्त झालेलं दिसतंय. 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज कुमार याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. षटकातला पहिला चेंडू कुमार याचा. यावेळेस शॉर्ट चेंडू लाफ करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस पाहिलं तर मिसटाईम स्ट्रोक पाहायला मिळाला. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय रितेशने. यस, दुसरी धाव सुद्धा त्या ठिकाणी मिळतीये. 2 धावा मिळतील. 2 धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या 2 ने पुढे जाऊन पोहोचते, ती 50 म्हणजे 50. अर्धशतक या ठिकाणी फळकावरती लागतंय. ते अर्थातच श्रावणी 11 पिळंज संघाचं. येणारे 5 चेंडू मात्र किती धावा देऊन जातील आणि येणारे 5 चेंडू गोलंदाज किती धावा रोखतोय याकडे सर्व प्रेक्षकांची नजर असणारे समीकरण गोलंदाज आणि फलंदाज यांच्यामधला असणार आहे. आउटफील्डचा आपण जर विचार केला तर तेज असं आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळतंय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. या वेळेस चेंडू थोडासा खाली राहिलाय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता, मिडॉन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता रितेशने, परंतु यावेळेस थोडासा गोलंदाज हावी होतोय फलंदाजावरती. कोणत्या प्रकारचा मोठा फटका मारण्याची संधी मात्र त्याने उपलब्ध करून दिली नाहीये. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस मात्र इनसाइड एज लागलाय, टॉप एज लागलाय. फलंदाज रितेश बॅक टू द पॅव्हिलियन.
धावसंख्येचा फलक पाहिला तर धावसंख्या पोहोचते 50 या अंकावरती. नवीन बॅट्समॅन राहुल याला मात्र खेळपट्टीवरती धाडलं जात आहे. यावेळेस झेल टिपण्याची संधी निर्माण. यस, बॅक टू बॅक दुसरा गडी बाद या ठिकाणी श्रावणी 11 पिळंजे संघाचा. कैटवॉक वाली बेबी है तेरी चाह साईराज 11 कोशिंबे संघ, कारण पहिल्या 3 षटकामध्ये तब्बल 48 धावा आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये धावा रोखण्याचं काम केले खऱ्या अर्थानं. नवीन गोलंदाज आपण फलंदाज आतिश याला खेळपट्टीवरती पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस मात्र शॉर्ट चेंडू होता, उंचावून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचे चांगले प्रयत्न होते. नक्कीच जरी झेल सुटला असतील तरी प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षकाचे अतिशय उत्कृष्ट होते. 2 धावा मिळतील. 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 2 धावून पुढे पोहोचते 52 या अंकावरती. यानंतरचा होणारा सामना आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं. रायझिंग स्टार्स मापोली संघाचा संघनायक आणि जय हनुमान दुगाड संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र पॅडवरती आदळतोय आणि त्या ठिकाणी धावचित होतोय. आणि यस, 4 षटकांचा खेळ समाप्त आणि धावसंख्या फळकावरती लागतेय ते अर्थातच 52 वरती आणि टार्गेट असणारे 24 चेंडू आणि तब्बल 53 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी साईराज कोशिंबे संघाला. तर मी विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. 2 संघाचे संघनायक अर्थातच रायझिंग स्टार्स मापोली संघ आणि 2 हात करणारे जय हनुमान दुगाड संघाचा संघनायक. मैं नशे में मुझे कारण नेक्स्ट मॅचच्या या ठिकाणी नाणेफेक होते. तर विनंती आहे रायझिंग स्टार मापोली संघाचा संघनायक त्याचबरोबर जय हनुमान दुगाड संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आणि या सामन्यात नाणेफेक करण्यासाठी मी आमंत्रित करतो या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये सन्माननीय जनार्दन दादा भुईर यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेक करायचं. प्लीज आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. यानंतरची नेक्स्ट मॅच त्यात आपण नाणेफेक या ठिकाणी करणार आहोत. अर्थातच रायझिंग स्टार्स मापोली बनाम जय हनुमान दुगाड एक जबरदस्त मॅच नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तर नाणेफेकीचा कॉल लागतो रायझिंग स्टार्स मापोली संघाच्या बाजूने. तर दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती असेल आपण बसून घ्यायचं या ठिकाणी. तर या ठिकाणी आपण नाणेफेक जिंकले रायझिंग स्टार मापोली संघ. तर आपला कोणत्या पद्धतीचा निर्णय असेल? आम्ही पहिले सत्यक्षण करण्याचा प्रयत्न करू. आपल्या समोर एक बलाढ्य संघ आहे, तगडा संघ आहे. दुगाड संघ म्हटलं तर गतवर्षी त्यांचा परफॉर्मन्स चांगला राहिला होता. या संघाला मात्र किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 35 पद रोखण्याचा प्रयत्न करू. यस. तर आपल्या संघामध्ये असे कोणते फलंदाज आहेत की ज्यांच्या जोरावरती आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय? उमर पटेल आहेत, फाईक पटेल आहेत, अरबाज शेख आहेत, बाकी सर्व चांगले खिलाडी आहेत. तर या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळण्याची संधी प्राप्त झाली आहे. या आयोजनाबद्दल, या नियोजनाबद्दल आणि या आयोजकांबद्दल आपण या ठिकाणी काय सांगू शकाल? सर्वात पहिले मी पारेकर यांचा सर्वात पहिले स्वागत करतो का त्याने आम्हाला खेळण्याची सुवर्ण संधी दिली. त्याच्याबद्दल त्यांना थँक्स. धन्यवाद. रायझिंग स्टार पुणे संघ या ठिकाणी मापोली संघाचा करणार. तर आपण वळतो या ठिकाणी जय हनुमान दुगाड संघाच्या संघनायकाकडे. आपण नाणेफेक हारलेत, तर नाणेफेक जिंकली असती तर काय घेण्याचा प्रयत्न केला असता? बॅटिंग. तर या ठिकाणी आपल्याला
प्रथम तुम्हाला फलंदाजी म्हणजे तुमच्या मनासारखा कौल तुमच्या बाजूने लागलाय. तर समोर रायझिंग मापोले एक तगडा संघ आहे. या संघासमोर आपण किती धावांचा टार्गेट देण्याचा प्रयत्न कराल? 45. तर आपल्यामध्ये असे कोणते फलंदाज आहेत? पंकज कोरडे, रुपेश भोईरे, ओंकार पातकर आहे, नितीन ठाकरे आणि मी आहे. धन्यवाद. तर आपला बाजूचा हा संघ आहे आणि याच्यामध्ये आपण या खेळपट्टीवरती आधी देखील खेळलेले आहेत. तर या आयोजनाबद्दल, नियोजनाबद्दल आणि या स्पर्धेबद्दल आपण काय सांगू शकाल? आयोजन तर खूप छान आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्यासाठी आभार मानतो आम्ही. तर नक्कीच नेक्स्ट मॅच यानंतर होणार आहे जयाडुमान धुगाड बनाम रायझिंग स्टार मापोली. दोन्ही संघांना आमच्या वतीने विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स प्रकाश सर. सुपेगाव संघाचा संघनायक आपण कॉम्पिटेटिव्ह बॉक्सचा संपर्क साधायचा आहे. प्रथम फलंदाजी करताना 52 धावा जमा केलेले आहेत ते श्रावणी 11 पिल्लेंच्या संघाने आणि 53 धावांची आवश्यकता आहे 4 षटकामध्ये. सुपेगाव संघाचा संघनायक कुठे असाल तर आपण लगेच यायचं आहे. पहिला चेंडू सुरेख चेंडू खोलवर टप्प्यात चेंडू होता. आपल्या फॉलोथ्रो मध्ये कमबॅक करतोय गोलंदाज राहुल. दोन्ही सलामीवीर विघ्नेश आणि सागर. 53 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडू ड्राईव्ह करतोय. चांगलं शतशम पाहायला भेटते. त्याच्यामध्ये फेकी होती, एक चान्स होती रनआउटची, पण तो काहीसा कमबॅक करताना आला गोलंदाजाला. तसं लागतं वाटतंय. हॅलो 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 पुन्हा एकदा खोलवा टप्प्याने डोळ हेलिकॉप्टर उडवलाय. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. एका टप्प्याने सीमा पार 4 धावांसाठी पंचाचा इशारा येतोय. सागर याच्या बॅटमध्ये येतोय चौकार. धावसंख्या घेतोय 5. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू ड्राईव्ह करतोय. मिडॉनच्या दिशेने जातो चेंडू. चेंडू जातोय 2 षटकाच्या मधून. पुन्हा एकदा 4 धावांसाठी एक खणखणीत चौकार येतोय बॅक टू बॅक. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. पुन्हा एकदा सागर. आता मात्र हेलिकॉप्टर उडवलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेने मिडॉनच्या वरून जातोय. एका टप्प्याने हॅट्रिक सादर करतोय चौकारांचे. तर पॉवर प्लेच्या षटकाचा जर विचार केला तर पहिले 2 चेंडू सुरेख होते. एक पहिला निर्धाव, त्यानंतर एक धाव, त्यानंतर बॅक टू बॅक 3 चौकार येत आहेत सागरच्या बॅटमधून. पुन्हा एकदा मोठा फटका मिडॉनच्या दिशेने जातोय. चेंडू जातोय जातोय बिग षटकार येतोय. तर या षटकाच्या मदतीने धावसंख्या होती ती 19. पहिल्या षटकाच्या समोर धावसंख्या होती ती 19. नक्कीच 53 धावांचे
लक्षाचा पाठला करताना जशी हवी तशी ते फटकेबाजी करतोय कोशिंबा संघ. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज रितेश. धाव करते, धावा बघितलं तर 19 धावा पहिल्या चेंडूवरती निर्धाव, त्यानंतर एक धाव, त्यानंतर बॅक टू बॅक 3 चौकार आणि शेवट चेंडूवर एक बिग षटकार येतोय. सागरच्या बॅटमधून चांगली फलंदाजी पाहायला भेटते. रितेश लेफ्ट ओव्हर द विकेट, शॉर्ट पिच चेंडू ड्राईव्ह करतोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि पहिला हात राह बसतोय विघ्नेशाच्या रूपाने. सगळ्या विजयासाठी 53 धावांची आवश्यकता आहे. ती सगळ्या स्पोर्ट कोशिंबे संघाला. पुन्हा एकदा पडला तर थोडासा बाहेर निघतोय, पंच वलतायत. बॅक टू बॅक दुसरा वाईट पाहा येतोय रितेशच्या षटकामध्ये. पहिला चेंडू सुरेख होता, त्यावरती गडी बाद करण्यात यश आला होता. त्यानंतर बॅक टू बॅक 2 वाईट टाकतोय रितेश. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू ड्राईव्ह करतोय, चेंडू हवेत आहे, चेंडूला क्षेत्रक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. चांगला एफर्ट पाहायला भेटला होता क्षेत्रक्षकांना. जोपर्यंत फेकी होईल 2 धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या होती ती 23. आपण पाहतात आम्ही पहारेकर चषक 2021 क्रिकेटचा महासंग्राम. नितेश भोईर अँड कंपनी. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा घरोघरी पोहोचवण्यात यश येतोय. आता माझा शॉर्ट पिच चेंडू हवेत आहे, एक्स्ट्रा लॉंग ऑनच्या दिशेत क्षेत्रक्षक येतोय, कोणती चुकी नाही आणि तिसरा हात बसतोय तो कोशिंबे संघाला. असेल की बार बार अशी कॅच भेटणार नाही, कारण की आक्रमक खेळी करणारा सागर आता मात्र तंबूच्या रस्त्याला परततोय, परतीच्या प्रवासाला. नवीन फलंदाज. धन्यवाद. तर सन्माननीय इमाद्दीन शेख यांना विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपल्या या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत, वेलकम. आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. धन्यवाद सर. तर पहिल्या षटकाचा विचार केला तर सगळ्या स्पोर्ट कोशिंबे संघाचा वर्चस्व होता. त्यानंतर कमबॅक करतोय रितेश गोलंदाज. आता शॉर्ट पिच चेंडू ड्राईव्ह करतोय, मिडलच्या दिशेत क्षेत्रक्षक अडवण्याचा प्रयत्न करतोय. चांगलं कमबॅक काल भेटते. त्यामुळे एक धाव पूर्ण, दुसरीचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न नाही, एकच धावते समाधान मानतोय.
तर तेजस खेळाडू सज्ज होतोय, फ्लिक करतोय, चेंडू मिडॉनच्या दिशेत जातोय, पुन्हा एकदा तो शतक प्रयत्न करतोय, चांगला कमबॅक पाहायला भेटते, वाटत झेल होत नाही पण तो कमबॅक चांगलं पाहायला भेटतंय शायनी पिलंजे संघाकडनं. एकच जाऊ समाधान मानतंय. आता मला मोठे फटके खेळावे लागतील. फलंदाज अतुल याला सुरेख चेंडू पडला थोडासा खाली राहिला होता. पंचांचा इशारा देतोय षटक समाप्तीचा. 2 षटकाच्या समाप्ती धावसंख्या होते 25. पहिल्या दिवशी लेटच होत जरा. अजून 28 पाहिजे ना. इथे बॉर्डर होते ना. धन्यवाद. तर पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय. विनंती असणार आहे थोडस सहकार्य करायचं आम्हाला, कारण खूप उशीर झालाय. मैदानामध्ये पाणी पाठवून द्यायचं पंचासाठी. आणि हॉलँडर स्वयंसेवक आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा. खेळाडू कक्षामध्ये केवळ खेळाडू बसतील याची दक्षता घ्यायची. तर निश्चित या स्पर्धेमध्ये खेळताना एक सूचना आहे आपल्या सर्वांना. या स्पर्धेमध्ये खेळताना तुमची चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. आणि या ठिकाणी पिळंजे संघाला अर्थातच फटका बसेल 2 धावाचा, कारण थोडस ड्रेसिंग मध्ये त्यांनी फटका खाल्लाय. तर हे षटक संपल्यानंतर 2 धावा या ठिकाणी, माफ करा, 2 धावा ऍड केल्या जातात. तर धावसंख्या इथून पुढे आता 27 वरती असेल आणि सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती मात्र 12 चेंडू आणि 26 धावा सामना जिंकण्यासाठी. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी दीपक गोलंदाजीवरती. षटकातला पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस पाहिलं तर पंच आमच्या बाजूला वळतायत. वाईटचा इशारा आलाय. 1 धावेच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचते ती 28 या अंकावरती. एक फलंदाज आतापर्यंत पाहिलं तर 2 फलंदाज बाद झालेत. विघ्नेश त्याचबरोबर सागर हा देखील बाद झाला. सागरने 3 चौकार आणि 1 षटकार खेचून एक जबरदस्त खेळ केला होता. यावेळेस पाहिलं तर पंचांचा निर्णय तो चेंडू डिक्लेअर झोन क्षेत्रामध्ये जाईल. 1 धाव अंकित केली जाईल. 1 धावेच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचते 29 या अंकावरती. उपस्थित सर्व मान्यवरांचं, प्रेक्षकांचं, खेळाडूंचं पुन्हा एकदा आम्ही पारेकर चषक 2021 मध्ये सहर्ष स्वागत. जेबी स्पोर्ट्स पहारे संघाच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलंय. पहिला दिवस आपण या ठिकाणी पाहतोय आणि कोणता संघ आज या ठिकाणी आपलं नशीब आजमावतोय देखील पाहणं खूप गरजेचं राहणार आहे. षटकातील पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. फुल्लर लेनचा चेंडू होता. ओरपी चेंडू होता. चेंडू मिड ऑफ क्षेत्राकडे येतोय. चेंडू खाली मिड ऑफ क्षेत्रामध्ये अतुल मात्र बाल धोतोय झेलबाद स्वरूपामध्ये. मोठा धक्का. धन्यवाद. तर 3रा फलंदाज या ठिकाणी बाद झाल्यानंतर थोडस नक्की डगआउट मध्ये थोडस शांततेचं वातावरण पसरलेलं दिसते, कारण जबाबदारी होती अतुलवरती. आता नवीन फलंदाज स्वप्नील. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. अक्रॉस द लाईन वेगाने टाकलेला हा चेंडू. या वेळेस वेगाचा रफ्तार मानावा लागेल गोलंदाज दीपक याला. चांगली गोलंदाजी आहे.
धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या त्या ठिकाणी स्थिरावली जाते 29 या अंकावरती. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस एसटी उद्ध्वस्त सटीक परफेक्ट यॉर्कर आणि मात्र बॅक टू द पॅव्हलियन जावं लागेल फलंदाज तेजस याला. तर नक्कीच सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतो. दोन्ही बाजूने संघर्ष पाहायला मिळतो. संघर्षाची लढाई, संघर्षाची मेहनत नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. कारण दोन्ही संघाला माहिती आहे की स्पर्धा खूप महत्त्वाची आहे आणि स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम राखायचं असेल तर चांगला खेळ दाखवावा लागणार या मैदानावरती. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, लांबी नाही, कारण फलंदाज त्या ठिकाणी बॅक टू द पॅव्हलियन. उमेशाची खेळी संपुष्टात येताना पाहिलं तर सन्माननीय रिद्वान शेख हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. तर एक चेंडूचा अजून देखील खेळ शिल्लक आहे. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. उर्वरित 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल केला तो फलंदाज तर सन्माननीय प्रकाशजी पाटील यांना देखील विनंती आपण मंचावरती येऊन सन्मानित व्हायचे. प्रकाशजी पाटील पहारी गावचे ग्रामस्थ. यावेळेस चांगला चेंडू आहे, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी नक्कीच श्रावणी इलेव्हन पिळंजे संघाकडून पाहायला मिळाली. तर धावसंख्या मात्र स्थिरावली जाते ती तब्बल 29 या आकड्यावरती. सामना जिंकण्यासाठी आवश्यकता इथून पुढे 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. अर्थात शेवटचे 6 चेंडू, शेवटचं षटक साठी मी आमंत्रित करतोय मायक्रोफोनवरती प्रकाश सर यांना. धन्यवाद सर. तर शेवटचं षटक मार्गस्थ आहे. 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता विजयासाठी सायरा स्पोर्ट कोशिंबे संघाला. आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील. फलंदाज नितेश सुरेख चेंडू ड्राईव्ह करतोय, चेंडू जातोय मिडॉनच्या वरून, पहिला षटकार करतोय. आता पहिला सिक्सर येतोय. जितेश बॅट्स मधून. उर्वरित 5 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता विजयासाठी. मोठे फटके अजूनही मारावे लागतील जितेशाला. आता खोलवर टप्प्यात चेंडू ड्राईव्ह करतोय, एक्स्ट्रा लॉंग ऑनला शतशक्ती तैनात आहे. एक धाव, दुसरा प्रयत्न थोडासा फंबल होतोय. दरम्यान 2 धाव पलून करतायत दोन्ही फलंदाज. उर्वरित 4 चेंडू, समीकरण काहीसं बदलतो. 4 चेंडू 16 धावा. प्रति चेंडू मागे 4 धावांची आवश्यकता आहे. ऑस्ट्रेमला सोडतोय चेंडू. पंच बोलतायत. वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव भेटते. काहीच मार्गदर्शन करतोय नॉन स्ट्रायकेंटचा फलंदाज जितेश याला.
4 चेंडू 15 धावा. आता मात्र सुरेख चेंडू पडला तर थोडासा खाली राहिला, फलंदाज जितेशाला काही समजला नाही. निर्धाव जातोय चेंडू. आता मात्र 3 चेंडू मध्ये मोठे फटके मारावे लागतील विजयासाठी. पुन्हा एकदा फ्लिक केलाय चेंडू. फायलीच्या क्षेत्रात जातो. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि ते गडी बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र चेंडू हवेत आहे. चेंडूला क्षेत्र येण्याचा प्रयत्न करतोय. चांगला प्रयत्न होता पण तो झेल सुटते. कोणत्या प्रकारचा धाव घेण्याचा प्रयत्न नाही. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू एक डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव भेटते. 55 षटक समाप्तीचा. याचबरोबर श्रावणी 11 पेलेंच्या संघाला इथे विजय होतोय. विनंती असेल सायरा स्पोर्ट कोशिंबे संघाचा संघनायक